गुड मॉर्निंग. सकाळचे 5:45 झालेले आहेत पण सूर्य दिसत नाहीये. चला आज आता काय वर्किंग डेचे स्टार्ट आहे आपलं. त्यामुळे मला वाणी वगैरे सगळं झालं. चहा ठेवलाय. सर्दी झाले जातात असं. थोडा रात्री उशिरा झोपते त्याच्यामुळे जरा हे झालेलं आहे. त्यात ती सर्दी. चला चहा घेते आधी मग कामाला लागते. सकाळीच मी सगळं करून टाकते. चपाती भाजी आणि नाश्ता. ते बरं पडतं मला कारण नंतर मग दुपारच्या नंतर मी फ्री असून मग माझं स्वतःचं काम करायला ऑफिसचं ते रिलॅक्स ते करता येतं. अगोदर मुलांसाठी सगळं अगोदरच करून घेते. सकाळी सगळं चपाती भाजी तर कुकर नंतर लावते. पाण्याच्या वेळेला कुकर लावते. पहिल्यापासून रुटीन माझं तसंच करते. आपली ही भाजी कशी अगोदर जिरा टाकला, राई टाकला आणि मग त्याच्यानंतर कांदा आणि ढबू मिरची टाकली. चांगली परतली त्याच्यावर नंतर मग लाल तिखट हळद आपले जे आहे नॉर्मल ते टाकले आणि मग नंतर मी टोमॅटो टाकला आणि मग तो वाफेमध्ये शिजवली. आणि आजचा काय आपला ब्रेकफास्ट होता इडलीचा. मग रवा इडलीच बनवली मी. रवा इडलीमध्ये बनवताना मी रवा घेतला आणि मग तो आधीच थोडं 10-15 मिनिटं तसंच पाण्यामध्ये थोडासा हे केलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मीठ, तेल, दही नव्हतं माझ्याकडे म्हणून मी नाही टाकलं आणि आपला इनो असं करून चांगलं फेटाळलं आणि मग त्याचे इडल्या बनवल्या.
झाल्या माझ्या इडल्या, हिरवी चटणी आणि टोमॅटो चटणी केलेली. त्याच्यानंतर दुपारी मग ह्या क्लायंटची ऍड रिलीज केली. ही गुजराती मिड डे मध्ये आहे, यांचा शो आहे जून मध्ये, तो केला. मुलं मग जबरदस्ती करायला लागले, मम्मा तुम्ही कुठेच घेऊन जात नाही, आमचे शेजारचे त्याला कोण जू चौपाटीला गेलेले, तू कुठेच घेऊन जात नाही. मग जाऊन त्यांच्या ह्याच्या पायी मग नंतर शेवटी मग संध्याकाळी त्यांना दोघांना घेऊन गेली. मग गिरगाव चौपाटी मला जवळ आहे म्हणून ते बरं पडतं मला. मुलांबरोबर राहून सुद्धा आपण असं वाटतं की आपणच लहान झाल्यासारखं. खूप बरं वाटतं त्यांच्याबरोबर एन्जॉयमेंट करता करता, की सगळे स्ट्रेस, पुन्हा टेन्शन, सगळ्या गोष्टीचंच टेन्शन्स, फायनान्स असो, सगळ्या बाबतीची टेन्शन, सगळं पूर्ण असं वाटतं की मुलांबरोबर राहून पूर्ण विसरून जातो. नेहमी त्यांच्या लाईफमध्ये, आपल्या लाईफमध्ये आपण पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन जात असतो, पण कधी असा क्षण असतो की खरंच त्यांच्याबरोबर मुलांवर राहून एक फन झाल्यासारखं, जसं आपलं बालपण आल्यासारखं वाटतं. आय लाईक दॅट. ते बोलतात ना, 12 महिन्यापैकी ॲटलिस्ट हा महिना जो मेचा महिना आहे मुलांच्या वॅकेशनचा, हा वॅकेशनचे ॲटलिस्ट 4 आठवडे तरी मुलांकरता दिले ना, तरी पण खूप 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 खुश होतात मुलं. सकाळी केलेल्या चपात्या त्याच मी घेऊन गेली तिथे, कारण घरी येऊन खूप उशीर म्हणून तिथेच जेवणासाठीच तिथेच घेऊन गेली. आता आम्ही जेवायला आलोय. पीसचा तुम्ही नजारा बघू शकतात. ती आहे आमची मॉम, ती आहे माझी मम्मी. कुठे गेली? मम्मी पण आता एन्जॉय करते. मम्मीने कपडे नाही आले म्हणून मम्मीने हे घातले. सगळं मी टाकणार नसते तर क्रियाशला दाखवू. हा खूप खुश आहे आता माझे पप्पा जेवण आणायला. गुड गुड भूक लागले, किंवा घुसलेच आतमध्ये वाटतं आता. म्हणून आता एन्जॉय करून आली, पाणीमधून जाऊन आली, मिट्टी बरोबर खेळून आली, खेळून आली आणि आता जेवते. Thanks for watching my sweet YouTube family. Bye.